पार्वती आई म्हणाल्या, तुमचा विठोबान तुम्ही, आपली नाही हिंमत. तुला घरी सांगितलं होतं थांब, तिथे थांबवलं तळ्यावर. आता भगवान शंकरजी नंदीवर विराजमान गणपतीला घेऊन महाद्वाराकडे निघाले. ते हनुमानजीचं एक मंदिर होतं. वारकऱ्याने अडवलं, कुठला वारकरी आहे तुम्ही? माणसाला चालता येत नाही, बैल घुसवला गर्दीत, वारीला आला का माणसं मारायला? महादेवजी म्हणा, नंदी तू इथे थांब, नाही तर हनुमंतापुढे नंदी असण्याचं कारण नाही. तळ्यावर पार्वती, हनुमंतापुढे नंदी. आता गणपतीला कडेवर घेतलं आणि नामदेव पायरीच्या वर पायऱ्या चढून महाद्वारात आले. घामाघूम झाले. गणपती, थकलो माझ्या राजा, मग आता तू कोणाड्यात बैस, मी सांगतो हे जा पंढरपूरला पहा, हे थोतांड नाही. नामदेव पायरीच्या वर जा, महाद्वारात उभं राहा, डावीकडे पहा तर मूर्ती गणपतीची कोणाड्यात दिसेल तुम्हाला. तिघं तीन ठिकाणी ठेवले. तळावर पार्वती, हनुमंतापुढे नंदी, कोणाड्यात गणपती आणि एकटे शंकरजी राऊळात आले. महिमा वर्णिता महेशुतेने मस्तकी वंदिला. अजून लिंग प्रतिमा पांडुरंगाच्या डोक्यावर आहे. म्हणून एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. मी एवढी आपली वेळ घेण्याचं कारण काय? याज्ञवल्के म्हणाले, भारद्वाज, ज्याचं प्रेम शिव कथेवर आहे तो रामकथा श्रवणाचा अधिकारी श्रोता आहे. म्हणून रामकथेच्या आधी शिवकथा सांगून वक्त्यानं श्रोत्याची घेतलेली ही परीक्षा. प्रथमई मैं कही शिवचरित, पूजा मर्म तुम्हार, सुच सेवक तुम राम के, रहित समस्त विकार, सियावर रामचंद्र की जय. ही वक्त्यानं श्रोत्याची घेतलेली परीक्षा आहे. तुलसीदासजी कथा बदल करतात. कैलास पर्वतावर सुंदर गादीवर विराजमान भगवान शिवजी, पार्वती माता श्रोत्याच्या रूपामध्ये. कथा प्रारंभ करायची असल्यामुळे भगवान शिवजीनं आपले डोळे बंद केले आणि बालरूप रामाचं ध्यान करून प्रणाम करते झाले. सब सिद्धि सुलभ जपत जिसना, दशरथ गिरिराज
सकल लोक जग पावनी गंगा, सकल लोक जग पावनी गंगा। मंगल का धाम, अमंगल का हरण करने वाला और दशरथ जी के आंगन में विहार करने वाला उस बालरूप राम को मेरा प्रणाम। वैसा तो मेरा भगवान निर्गुण निराकार तत्व है देवी। निर्गुण निराकार का मतलब क्या होता है? और जो पैर बिगर चलता है, आँख बिगर देखता है, मुंह बिगर बात करता है, बिनु पद चलई सुनई बिनु काना, कर बिनु कर्म करई बिदिनाना, आनन रहित सकल सभोगी, बिनु बाणी बकता बड़ जोगी, बिनु पद चलही।